नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 2.3 मधील एक्झाम्पल सोडवले. आज आपण प्रॅक्टिस सेट 2.4 मधील एक्झाम्पल सोडवणार. सो फ्रेंड्स, वेलकम टू द सेशन अँड हॅव अ नाईस डे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनला सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 2.4 मधील एक्झाम्पल्स आपण सोडवूया. तत्पूर्वी हा प्रॅक्टिस सेट ज्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीवर डिपेंड करतो ती प्रॉपर्टी आहे कॉन्जुगेट पेयर. आता कॉन्जुगेट पेयर म्हणजे काय लक्षात घ्या. आपल्याला रॅशनलाइज डिनॉमिनेटर नावाचे जे एक्झाम्पल सोडवायचे असतात, जे क्वेश्चन्स मध्ये आपल्याला रॅशनलाइज द डिनॉमिनेटर असं म्हटलेलं असतं, त्या प्रश्नांमध्ये डिनॉमिनेटरला इरॅशनल नंबर असतो, त्याला जर रॅशनल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्यासाठी जो डिनॉमिनेटरला बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ट दिलेली असते तिची कॉन्जुगेट पेयर आपल्याला घ्यावी लागते. आता कॉन्जुगेट पेयर म्हणजे काय लक्षात घ्या. मग रूट ए प्लस रूट बी हा जर एक इरॅशनल नंबर असेल तर या इरॅशनल नंबरला आपण त्याच्या कॉन्जुगेट पेयरने मल्टिप्लाय केलं म्हणजेच त्याचं ज्या ठिकाणी इथं प्लस साइन आहे त्या ठिकाणी मायनस साइन असलेल्या पेयरने मल्टिप्लाय केलं. सपोज अंडर रूट ए मायनस अंडर रूट बी या पेयरने जर आपण मल्टिप्लाय केलं तर हे मल्टिप्लिकेशनचा जो प्रॉडक्ट असतो तो रॅशनल नंबर येतो. कसं पहा, अंडर रूट ऑफ ए प्लस अंडर रूट ऑफ बी इंटू अंडर रूट ऑफ ए मायनस अंडर रूट ऑफ बी हा आपण एक्सपान्शन फॉर्म्युला जो आहे ए प्लस बी आणि ए मायनस बी असा झाला. म्हणजे ए प्लस बी इंटू ए मायनस बी साठी आपण कोणता एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करतो तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी रूट ए स्क्वेअर मायनस रूट बी स्क्वेअर झाला आणि रूट ए स्क्वेअर मायनस रूट बी स्क्वेअर म्हणजेच काय आलं. मग या ठिकाणी रूट ए चा स्क्वेअर रूट निघून जाईल ए येईल मायनस रूट बी चा स्क्वेअर रूट निघेल काय येईल बी. म्हणजे रूट ए प्लस बी इंटू रूट ए मायनस बी यांचा प्रॉडक्ट रॅशनल नंबर आला, तो आला ए मायनस बी. या ठिकाणी आपल्याला एक लक्षात आलं की रूट ए प्लस रूट बी याला त्याची कॉन्जुगेट पेयर म्हणजे मधलं साइन चेंज करून जी पेयर आहे तिने मल्टिप्लाय केल्यानंतर रॅशनल नंबर मिळाला. तसंच रूट ए मायनस रूट बी ला जर त्याच्या कॉन्जुगेट पेयरने म्हणजे हे साइन चेंज करून मायनस च्या ऐवजी प्लस असणाऱ्या पेयरने मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा प्रॉडक्ट आपल्याला ए मायनस बी मिळेल म्हणजे रॅशनल नंबर मिळेल. इन द सेम वे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की रूट 2 प्लस रूट 3 याची कॉन्जुगेट पेयर काय येईल. मग फक्त साइन चेंज करावा लागेल म्हणजे रूट 2 मायनस रूट 3. याच पद्धतीने दुसरी कॉन्जुगेट पेयर आपल्याला मिळू शकेल. समजा तुम्ही घेतलं रूट 5 मायनस रूट 7 याची कॉन्जुगेट पेयर काय येईल. मग साइन फक्त मधलं चेंज होईल, मायनस च्या ऐवजी काय होईल प्लस, म्हणजे याची कॉन्जुगेट पेयर येईल आपली या ठिकाणी रूट 5 प्लस रूट 7. कॉन्जुगेट पेयर आपल्याला कशासाठी महत्त्वाची लक्षात घ्या. कोणत्याही इरॅशनल नंबरला रॅशनल मध्ये कन्वर्ट करायचं असेल, बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ट ती जर असेल आणि तिला रॅशनल मध्ये कन्वर्ट करायची असेल तर त्याच्यासाठी त्या नंबरला कॉन्जुगेट पेयरने मल्टिप्लाय करणं गरजेचं असतं. यावरून कॉन्जुगेट पेयर ची डेफिनेशन आपण असं करू शकतो की द सर्ट्स whose product is a rational number are called conjugate pairs of each other. ज्या सर्ट्सचा प्रॉडक्ट बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ट मध्ये जर तुम्ही पाहिलं तर रूट ए प्लस रूट बी ला रूट ए मायनस रूट बी ने मल्टिप्लाय केल्यानंतर त्याचा प्रॉडक्ट रॅशनल नंबर येतो. म्हणून रूट ए प्लस रूट बी चा कॉन्जुगेट पेयर रूट ए मायनस रूट बी झाला आणि रूट ए मायनस रूट बी चा कॉन्जुगेट पेयर रूट ए प्लस रूट बी झाला. म्हणजे ज्या दोन सर्ट्सचा प्रॉडक्ट रॅशनल नंबर असतो त्या दोन्ही सर्ट या एकमेकाच्या कॉन्जुगेट पेयर असतात. या कॉन्जुगेट पेयर आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.4 मधील एक्झाम्पल सोडवण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. सो फ्रेंड्स, प्रॅक्टिकली आपण आता प्रॅक्टिस सेट 2.4 स्टडी करूया. त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे
मल्टिप्लाय, आता कॉन्सन्ट्रेट करूया प्रॅक्टिस सेट 2.4 ला, ज्याचा क्वेश्चन फर्स्ट आहे मल्टिप्लाय. क्वेश्चन फर्स्ट मल्टिप्लाय. आता या मल्टिप्लिकेशन मधलं फर्स्ट एक्झाम्पल आहे √3 into √7 minus √3. ओके. सो फ्रेंड्स, हे मल्टिप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. हे करताना √3 ने आपल्याला या दोघं नंबर्सला सर्चच्या मल्टिप्लाय करायचं आहे. सो आपला जो रूल आहे तो लक्षात ठेवायचा की ब्रॅकेटच्या बाहेर जो फॅक्टर असतो त्याने ब्रॅकेट मधील ईच टर्मला मल्टिप्लाय करायचं असतं. सो त्या पद्धतीने या ठिकाणी काय होईल मग √3 into √7, तसंच मायनस हा √3 into √3. ओके. कारण का मायनस का आलं, प्लस इंटू मायनस, सो मल्टिप्लिकेशन मायनस असतं. या ठिकाणी √3 into √7 दोन्ही प्लस असल्यामुळे त्यांचं मल्टिप्लिकेशन प्लस, मायनस √3 असल्यामुळे मात्र यांचं मल्टिप्लिकेशन मायनस असेल. सो हे काय होईल लक्षात घ्या. √3 into √7 ऑर्डर सेम आहे. सो एकाच सर्ड मध्ये मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे 3 into 7. ओके. मायनस √3 into √3 याचा प्रॉडक्ट आला 3. ओके. सो 3 into 7 हा होईल 21. याला आपण असं पण मांडू शकतो -3 and प्लस 3 into 7 म्हणजे 21. सो याचा प्रॉडक्ट आला -3 प्लस √21. या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सोडवताना लक्षात घ्यायचे मल्टिप्लिकेशन असेल तर त्या ब्रॅकेटच्या बाहेर असलेल्या टर्मने ब्रॅकेटमधील ईच टर्मला आपल्याला मल्टिप्लाय करायचे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण या ठिकाणी. काय आहे ते पाहू. √5 minus √7. सेकंड एक्झाम्पल आहे √5 √5 minus √7 ब्रॅकेट मध्ये √5 minus √7 into √2. ओके. या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये आपल्याला √5 minus √7 दिले, याला √2 ने मल्टिप्लाय करायचं. काय होईल मग पहा, √2 ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे √2 into √5 तसंच √2 into √7. इथे मायनस साइन असल्यामुळे ते ॲज इट इज घेतलं. आता पहा √2 into √5 मल्टिप्लिकेशन होईल 2 into 5. ओके. मायनस ऑर्डर सेम असल्यामुळे इथे पण तसंच होईल 2 into 7 सेम रूट मध्ये. सो 2 into 5 10 minus 2 into 7 14. सो याचा जो प्रॉडक्ट आला तो आला √10 minus √14. या पद्धतीने अजून जे नेक्स्ट एक्झाम्पल दिलेले ते पण सोडवूया. सो फ्रेंड्स, नेक्स्ट एक्झाम्पल आहे क्वेश्चन मधलं, जे क्वेश्चन फर्स्ट मधील मल्टिप्लाय ते आहे थर्ड एक्झाम्पल. दॅट इज इनटू फर्स्ट ब्रॅकेट दिलेले आहे आपल्याला 3 into √2 minus √3 into another bracket 4 into √3 minus √2. ओके. सो फ्रेंड्स, आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची, जरी दोन ब्रॅकेट मधील मल्टिप्लिकेशन असेल तरी आपण काय करतो की पहिल्या ब्रॅकेट मधील प्रत्येक पदाने म्हणजे प्रत्येक टर्मने आपण होल सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करत असतो. सो तो रूल लक्षात घ्यायचा आणि त्या पद्धतीने प्रोसेस करायची. म्हणजे 3 into √2 आणि पूर्ण सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं म्हणजे 4 into √3 minus √2. सिमिलरली सेकंड टर्म आहे आपला -√3 त्याने पण पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं सेकंड ब्रॅकेटला 4 into √3 minus √2. ओके. सो पहा
आता हे मल्टिप्लिकेशन करताना काय होईल, जे सर्डच्या अगोदर रॅशनल नंबर आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन अगोदर होईल, म्हणजे 3 × 4 इंटू सर्ड जे आहेत त्या म्हणजे √2 इंटू √3. ओके. सिमिलरली दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन करताना काय, प्लस इंटू मायनस मायनस 3 इंटू, इथे रॅशनल नंबर 1 आहे समजा, सो 3 इंटू 1 तो 3 येईल एज इट इज, आणि √2 इंटू √2 इंटू √2 इंटू √2. ओके. आता पुढे काय होईल लक्षात का, -3 ने याला मल्टिप्लाय करायचंय, सो मायनस इंटू प्लस मायनस 4 इंटू 1 4 √3 इंटू √3. ओके. सिमिलरली √3 ने √2 ला मल्टिप्लाय करायचं, आता दोघं ठिकाणी मायनस साइन आहे पहा, सो मायनस इंटू मायनस गेट प्लस √3 इंटू √2 √3 इंटू √2. ओके. काय होईल लक्षात घ्या, 3 इंटू 4 होईल तुमचं 12 इंटू 2 इंटू √3 म्हणजे 2 3 जा 6 मायनस 3 इंटू √2 इंटू √2 म्हणजे 2 मायनस 4 इंटू √3 इंटू √3 म्हणजे 3 प्लस 3 इंटू √2 म्हणजे √3 इंटू √2 will 3 2 is 6 √6. Okay, so 12 into √6 12 √6 minus 3 into 2 6 minus 4 into 3 12 plus √6. Okay, आता पहा काय होईल, -12 -6 झाले -18. हा पूर्ण इंटिजर नंबर आहे म्हणजे पूर्णांक, याला पुढे घेऊन या, याला पुढे घेऊन घेऊ आपण, -6 -12 झाला -18. आता राहिलं काय तुमचं प्लस √6 आणि हा प्लस 12 √6. ओके. आता काय होईल लक्षात घ्या, या ठिकाणी आपण काय करू शकतो पहा, -18 आता प्लस √6 आणि प्लस 12 इंटू √6 यांच्यामध्ये √6 कॉमन निघेल म्हणजे इंटू ब्रॅकेट काय येईल आपलं, याला मल्टिप्लाय असणार आहे इरेशनल नंबर 1 समजा प्लस 12. ओके. √6 कॉमन निघेल √6, सो -18 1 प्लस 12 झाला 13 म्हणजे प्लस 13 इंटू √6. ओके. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यायचंय, या ठिकाणी काय झालं माझ्याकडून लक्षात घ्या, प्लस साइन इन्सर्ट केलं गेलं नाही, ते प्लस साइन इन्सर्ट करणं मस्त आहे. प्लस 1 प्लस 12 इंटू √6 अशा पद्धतीने आपण या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन केलं, त्याचं फायनल आन्सर आलं -18 प्लस 13 √6. आता आपण याच्या पुढचा क्वेश्चन जो आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 2 तो सॉल्व करणार आहोत. सो लेट्स सी क्वेश्चन नंबर 2. Friends, now we have to solve question number 2. Question number 2 आपण या ठिकाणी आता सॉल्व करणार आहोत. पाहूया क्वेश्चन नंबर 2 तो आहे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर म्हणजे आपल्याला छेदाचं परिमेयीकरण करायचं आहे. म्हणजे छेदस्थानी जी संख्या असेल अपरिमेय संख्या इरॅशनल नंबर त्याला आपण रॅशनल मध्ये कन्वर्ट करणार आहोत. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे 1/√7 प्लस √2. या ठिकाणी √7 प्लस √2 हा जो नंबर आहे तो इरॅशनल नंबर आहे, त्याला आपल्याला रॅशनल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मगाशी आपण स्टडी केला की जर इरॅशनल नंबरला रॅशनल मध्ये कन्वर्ट करायचं असेल आणि ती जर बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड असेल तर तिला आपल्याला तिच्या कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय करावं लागतं. सो √7 प्लस √2 ची कॉन्जुगेट पेअर काय येईल, फक्त साइन चेंज करावं लागेल मधलं, म्हणजेच 1/√7 प्लस √2 याचे कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय आणि डिवाइड करू म्हणजे ते होईल √7 मायनस √2
√7 प्लस √2 ची कॉन्जुगेट पेअर अपॉन √7 मायनस √2. ओके, सो नेक्स्ट स्टेपला काय आलं पहा 1 इंटू √7 मायनस √2. सो 1 इंटू याला ब्रॅकेट मध्ये घेऊन घेऊ इन ब्रॅकेट √7 मायनस √2. आता डिनॉमिनेटरला काय होईल पहा √7 प्लस √2 इंटू √7 मायनस √2 हे झालं a प्लस बी इंटू a मायनस बी. आणि जर a प्लस बी इंटू a मायनस बी असेल तर आपल्याला त्याचं एक्सपान्शन फॉर्म्युला माहिती a प्लस बी इंटू a मायनस बी मीन्स व्हॉट इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. ओके, सो a एक्सपान्शन फॉर्म्युलानुसार या ठिकाणी येईल आपलं √7 स्क्वेअर because in the place of a there is √7 minus b square means √2 square. ओके, सो फ्रेंड्स आता काय होईल लक्षात घ्या 1 ला कोणत्याही संख्येने मल्टिप्लाय केल्यावर त्याचा आन्सर तीच संख्या येते. सो ऑब्वियसली यार √7 मायनस √2 इन ब्रॅकेट जे आहे ते सॉरी 7 लिहायला हवं आपण √7 मायनस √2 ॲज इट इज झालं 1 ने मल्टिप्लाय केल्यावर काही त्याच्यात बदल होऊ शकत नाही. आता पहा √7 चा स्क्वेअर आहे सो स्क्वेअर करताना अंडर रूट निघून जाईल म्हणजे 7 मायनस √2 चा स्क्वेअर आहे त्याचा पण स्क्वेअर करताना रूट निघून जाईल म्हणजे 2. सो या ठिकाणी काय लक्षात घ्या √7 मायनस √2 अपॉन 7 मायनस 2 झालं 5 and 5 is rational number. So denominator rational number आला म्हणजे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर झालं. ओके, या पद्धतीने √7 प्लस √2 च्या कॉन्जुगेट पेअरने आपण त्याला मल्टिप्लाइड आणि डिवाइड करून त्या डिनॉमिनेटरला रॅशनल नंबर मध्ये कन्वर्ट केलं. याच पद्धतीने पुढचं उदाहरण पाहूया. नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल आहे दिस क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये सेकंड एक्झाम्पल आहे. थ्री अपॉन 2 into √5 minus 3 into √2. ओके, सो फ्रेंड्स मागच्याच एक्झाम्पल प्रमाणे हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. हा जो डिनॉमिनेटरला नंबर दिलेला आहे पॉलिनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड याच्या कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय डिवाइड करावा लागेल. सो 3 अपॉन 2 into √5 minus 3 into √2 या नंबरला याचे कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय आणि डिवाइड करू म्हणजेच 2 into √5 मायनस सॉरी मायनस च्या ऐवजी याची कॉन्जुगेट पेअर येईल प्लस. सो या ठिकाणी प्लस होईल 3 into √2 divided by same number that is 2 into √5 plus 3 into √2. ओके, सो फ्रेंड आता काय झालं या ठिकाणी लक्षात घ्या 3 into bracket 2 into √5 plus 3 into √2 अपॉन इथे तेच होतंय पहा 2 √5 minus 3 √2 into 2 √5 plus 3 √2 म्हणजे a minus b a plus b आणि a plus b into a minus b म्हणजेच काय a square minus b square. सो सेम रूल अप्लाय केल्यानंतर या ठिकाणी काय होईल पहा 2 into √5 चा स्क्वेअर मायनस 3 into √2 चा स्क्वेअर. ओके, सो फ्रेंड काय होईल या ठिकाणी लक्षात घ्या 3 into 2 √5 याला ॲज इट इज राहू देऊ आपण हे मल्टिप्लिकेशनही करू शकतो आपण परंतु सिंप्लिफिकेशन साठी आपण त्याला तसंच ठेवू म्हणजे 3 into bracket 2 √5 minus sorry plus okay plus 3 into √2. ओके, डिनॉमिनेटरला होईल आपला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर प्रमाणे 2 चा स्क्वेअर होईल 4 into √5 चा स्क्वेअर होईल 5 मायनस 3 चा स्क्वेअर होईल 9 into √2 चा स्क्वेअर होईल 2. सो फ्रेंड 3 into bracket 2 √5 plus 3 √2 अपॉन 4 into 5 झाला 20 minus 9 into 2 झाला
18. So friend, 3 into 2 root 5 plus 3 root 2 upon 20 minus 18 झालं 2. ओके, सो याला आपण असं पण मांडू शकतो 3 upon 2 into 2 root 5 plus 3 root 2. इथे सुद्धा डिनॉमिनेटरला आपला 2 हा नंबर आला, दॅट इज द रॅशनल नंबर. सो आपलं डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन झालं म्हणजे आपलं एक्झाम्पल सॉल्व झालं. याच पद्धतीने कॉन्स्क्वेंट पेअरचा वापर करून आपल्याला पुढील उदाहरण सुद्धा सोडवायचे आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आता थर्ड एक्झाम्पल. काय पाहूया. थर्ड एक्झाम्पल आहे 4 upon 7 plus 4 into root 3. ओके, सो या ठिकाणी 4 into root 3 हा आपल्याला इरॅशनल नंबर दिसतोय, परंतु त्याच्यामध्ये रॅशनल ऍड केल्यानंतरचा प्रॉडक्ट सुद्धा जो येतो तोही इरॅशनलच असतो, कारण रॅशनल आणि इरॅशनलची सम ही इरॅशनलच असते हे आपल्याला माहिती आहे. म्हणून याचं सुद्धा जर आपल्याला रॅशनलायझेशन करायचं असेल डिनॉमिनेटरचा, तर 7 plus 4 into root 3 जो आहे त्याच्या कॉन्जुगेट पेअरने याला मल्टिप्लाइड अँड डिवाइड करावं लागेल. सो 4 upon 7 plus 4 into root 3 into याची कॉन्जुगेट पेअर काय येईल, प्लस ऐवजी मायनस, म्हणजे 7 minus 4 into root 3 divided by 7 into minus 4, sorry 7 minus 4 into root 3. ओके, सो फ्रेंड या ठिकाणी काय 4 into 7 minus 4 into root 3 upon 7 plus 4 into root 3 and 7 minus 4 into root 3. हे सुद्धा इथे a plus b a minus b, त्याला हा एक्सपान्शन फॉर्म्युला लागू होईल, म्हणजे a plus b into a minus b असलं म्हणजे काय a square minus b square. सो या ठिकाणी काय होईल 7 square minus 4 into root 3 चा स्क्वेअर. ओके, सो फ्रेंड लक्षात घ्या 4 into 7 minus 4 into root 3 divided by 7 चा स्क्वेअर होईल आपल्या या ठिकाणी 49 minus 4 चा स्क्वेअर होईल 16 into रूट 3 चा स्क्वेअर होईल, या ठिकाणी रूटचं साइन निघून जाईल कारण स्क्वेअर होताना ते निघेल. सो रूट 3 चा स्क्वेअर होईल 3, म्हणजे 4 into 7 minus 4 into root 3 divided by 49 minus 16 3 जा 48. सो 49 minus 48 means 1. डिनॉमिनेटरला 1 शिल्लक राहतो आणि तो डिनॉमिनेटरला नाही लिहिला तरी सुद्धा चालतो, म्हणजे त्याचं फायनल आन्सर आलं आपलं 4 into 7 minus 4 into root 3. ओके, या पद्धतीने 4 into bracket 7 minus 4 into root 3 त्याचा डिनॉमिनेटर हा 1 झाला, म्हणजे डिनॉमिनेटरला रॅशनल नंबर आपला आला, म्हणजे डिनॉमिनेटर रॅशनलाइज झाला. या पद्धतीने आपल्याला फायनल आन्सर जे आहे ते रॅशनल नंबर डिनॉमिनेटरला मिळाला, म्हणजे आपला एक्झाम्पल सॉल्व झालं. ओके, सो फ्रेंड्स नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे आपलं ते या क्वेश्चनचं लास्ट एक्झाम्पल आहे. सॉल्व करून घेऊया, पाहूया काय आन्सर आहे ते. ओके, सो द लास्ट एक्झाम्पल ऑफ क्वेश्चन नंबर 2 is the fourth example and it is root 5 minus root 3 upon root 5 plus root 3. या ठिकाणी जो डिनॉमिनेटर आहे तो root 5 plus root 3 आहे. याला आपल्याला रॅशनलाइज करायचं आहे, म्हणजे ऑब्वियसली त्याच्या कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय आणि डिवाइड करावं लागेल. सो पहा काय होईल
√5 मायनस √3 अपॉन √5 प्लस √3 याची कॉन्जुगेट पेअर होईल प्लस त्याऐवजी मायनस त्याने मल्टिप्लाइड अँड डिवाइड करू म्हणजे √5 मायनस √3 डिवायडेड बाय √5 मायनस √3. सो फ्रेंड आता काय होईल लक्षात घ्या √5 इंटू √5 मायनस √3 इंटू √5 मायनस √3 म्हणजे a मायनस b इंटू a मायनस b आणि असं असेल तर a मायनस b चा काय होईल स्क्वेअर. सो या ठिकाणी होईल √5 मायनस √3 ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन √5 प्लस √3 √5 मायनस √3 म्हणजे a प्लस b इंटू a मायनस b. या पद्धतीने होईल मग या ठिकाणी a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे √5 चा स्क्वेअर मायनस √3 चा स्क्वेअर. ओके. सो फ्रेंड्स आता पुढे काय होईल लक्षात घ्या √5 मायनस √3 ब्रॅकेट स्क्वेअर याला आपल्याला एक फॉर्म्युला युटिलाइज करावा लागेल. तो कोणता तर a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअरचा. आपल्याला माहिती आहे एक्सपान्शन फॉर्म्युला a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. सो या पद्धतीने इथे काय होईल लक्षात घ्या √5 चा स्क्वेअर मायनस 2 इंटू √5 इंटू √3 प्लस √3 चा स्क्वेअर. ओके. डिनॉमिनेटरला काय होईल √5 चा स्क्वेअर म्हणजे 5 मायनस √3 चा स्क्वेअर म्हणजे 3. ओके. आता √5 चा स्क्वेअर काय होईल रूट निघून जाईल 5 मायनस 2 इंटू √5 इंटू √3 म्हणजे 5 3 जा 15 प्लस √3 चा स्क्वेअर रूट निघून जाईल येईल 3 अपॉन 5 मायनस 3 2. हे जे कंप्लीट इंटीजर आहेत 5 आणि 3 दोन्ही प्लस असल्यामुळे यांची ॲडिशन अगोदर येईल. यांची ॲडिशन आपण अगोदर करून घेऊ 5 प्लस 3 झाला 8 मायनस 2 इंटू √15 डिनॉमिनेटरला आला आपला 2. सो फ्रेंड्स डिनॉमिनेटर जो आहे तो 2 झाला आणि 2 हा रॅशनल नंबर आहे. सो डिनॉमिनेटर रॅशनलाइज झाला या ठिकाणी. परंतु फ्रेंड आपण याला पुन्हा सिम्प्लिफाय करू शकतो. त्या सम 8 आणि 2 यांच्यामध्ये 2 कॉमन निघेल. सो इंटू ब्रॅकेट येईल 4 कारण 2 4 जा 8. या ठिकाणी 2 ला कशाने मल्टिप्लाय केलं की -2 आन्सर येईल. सो -1 ने मल्टिप्लाय केल्यावर 2 इंटू -1 होईल -2 इंटू √15 म्हणजे पहा काय होईल 2 4 जा 8 मायनस √15 इंटू 2 म्हणजे -2 √15. डिनॉमिनेटरला झाला 2 2 1 जा 2 2 1 जा 2 म्हणजे 2 गेट कॅन्सल. आन्सर येईल आपला या ठिकाणी 4 मायनस √15. सो फ्रेंड्स या पद्धतीने आपण एक्झाम्पल नंबर 4 सॉल्व केलेला आहे. डिनॉमिनेटर रॅशनलाइज केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला. तत्पूर्वी ज्यांनी आपले प्रिव्हियस लेक्चर पाहिले नसतील त्यांनी ते पहा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.